गाव कुठलं तुमचं? वनकुटा हा, वनकुटा कुठं आलं ते? नगर नगर. आता नगर कुठं, पुणे कुठं, म्हणजे एवढा प्रवास तुम्ही कसा काय गेला? येतो असं फिरत फिरत बकरी चारीत चारी पाय पाय पाय. पाय पाय पाय. अरे बापरे बापरे, म्हणजे तुम्ही केव्हापासून करताय? हा बापाची त्यात गेली, आजीची त्यात गेली ना आमची त्यात चालली. आता एवढी पटकन ती करताय, पायपीट करताय, कष्ट करताय, मग तुम्हाला तेवढं असतं का उत्पन्न की बाबा? मग छोटा आहे बरं, आता पहिल्यांदा केलं त्याच्या मागे आपण करणं परवडत काय नाही. लय हाल याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला वळाची बकरी चारायचं, खायचं, राहायचं असं आहे. मग स्वयंपाक बिपाक हे काय चाललंय असं. म्हणजे जिकडे जाईन तिकडे पाल टाकायचं. असं माझ्या माझ्या टाकायचं, आपली स्वयंपाक करायचा, खायचा आणि झोपायचं. मग ती वाहतूक काय करतो? आता दुपारून जायचं मोरास. नाही पण ती काय नाही करता वाहतूक. आता ही सगळी आहे ती तुमचं सामान. गोडी ना घरी देऊ, हा, त्या गोड्या नाही आपलं वाहतूक थोड्या टायमाने. केवळ वाडवडिलांचा व्यवसाय म्हणून तो करत राहायचा हा एकच उद्देश. भले त्यात तोटा होऊ अथवा फायदा. गेल्या 4 पिढ्या हाच व्यवसाय करत आहेत. काळानुसार अनेक अडचणी येत आहेत. आता मग साहित्यावर कोणत्याच आपलं करायचं, खायचं. आता तोटा आला लसकना जायचं ते कोणाला सांगायचं? असं आहे ना. त्यात तोटा आला लसकना झाले ते काय कोणाला सांगून का आपल्याला बरं पाहिजे? नाही बाबा बस ना, माया बस ना, मी करीतच चाललोय बोय. तो मला वाटतं ह्याच्यात तोटा नाही. अहो लय तोटा ह्याच्यात. मर्दर लय, अरे लोकांची कटकट लई, असा पाऊस पाणी लई. मग तेव्हा काय अडचण येते तुम्हाला? काय आली तरी आपली आपण स्वसाची गाजा तुम्हाला आम्हाला मागायला नाही जायचं. पण अडचण काय येते पावसामध्ये? पावसात